उपस्थित सर्व बंधू भगिनी, लेकरांना प्रशासनात जाण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे काही तणावमुक्त आईबाप आणि काही तणावयुक्त आईबाप, अरुण नरके फाउंडेशनमध्ये एक कुटुंब असं आहे की तिथं सासू सासरे आणि सुना पण आहेत. मी सासू सुना आणि सासऱ्यांचा लॉंग फॉर्म करत असतो. जी नाती नको असतात त्याच्यातून दोनदा हवा जाते. सासू नको असते म्हणून दोनदा हवा जाते. सासू सारखी सूचना करते ती सासू असं म्हटलं. सून तिचा लॉंग फॉर्म आहे, सूचना न ऐकणारी ती सून. आणि सासू सुनेच्या भांडणामध्ये संस्कारा टाकणारा तो सासरा असं म्हटलं. एक असे आहेत की सरहद्दीवर काम करून पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवलेले. मनोगत ऐकत असताना दोन मुद्दे आपल्या समोर होते की 3.5 लाखापेक्षा जास्त मुलं बसतात आणि पास फक्त 250 होतात. आणि हा संघर्ष 7-8 वर्षाचा असतो आणि 8 वर्षानंतर फार तर 25 सप्ताह, 1000 ते 1500 मुलं आणि कॉम्पिटिशन तेवढंच. चेन्नईमध्ये एका संस्थेने असा प्रयत्न केला आहे की स्पर्धा परीक्षेच्या केंद्राबरोबर 2 प्लॅन पुढचे आणून त्या लेकरांच्यासाठी ठेवले, बी आणि सीचा प्लॅन. कारण 27-28व्या वर्षी ज्या वेळेला अपयश येतं त्यावेळेला भविष्यामध्ये जीवन सांभाळावं कसं, जी स्वप्न बघितलेली असतात त्या स्वप्नांच्या तिरगाण्या झाल्यानंतर सुद्धा आयुष्य ताकदीनं उभं कसं करता यावं यासाठी बी आणि सीचे प्लॅन त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आहेत. मी ही गोष्ट आपल्यासाठी यासाठी शेअर केली की आपण एक भाषण, मी बालगंधर्वमध्ये भाषण ऐकलं होतं. जसं मगाशी नांदणीचा दादा उपजिल्हाधिकारी झाला त्यानं असं मांडणी केली की अकॅडमिक करिअर माझं खूप छान आहे आणि आता प्रोफेशनल करिअरमध्ये सुद्धा प्रवेश करतो. मी पुण्याला उपायुक्त असताना ते भाषण ऐकत होतो आणि त्याच्यावर इंजिनिअरिंगच्या शाखेच्या विषयी मांडणी केली जात होती. त्या वर्षी पुण्यामध्ये सर्वसाधारण त्यांच्याकडे आलेल्या डाट्यानुसार 26,000 सिव्हिल इंजिनियर्स होते. 26,000 सिव्हिल इंजिनियर्सपैकी यशस्वी असणारे सिव्हिल इंजिनियर्स की ज्यांना 10,000 पेक्षा जास्त पगार आहे असे 12,000 होते. आणि 10,000 पेक्षा कमी असणारे सिव्हिल इंजिनियर्स की जे 14,000 या संख्येनं पुण्यामध्ये काम करत होते. अकॅडमिक आणि प्रोफेशनल करिअरमध्ये ते फरक सांगत होते की या 12,000 मध्ये की ज्यांना 10,000 पेक्षा जास्त पगार आहे अशा सिव्हिल इंजिनियर्सकडं अकॅडमिक करिअर बरोबर प्रोफेशनल करिअर सुद्धा होतं. पण 10,000 पेक्षा कमी असणाऱ्यांच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट सुद्धा होते, टॉपर सुद्धा होते. अकॅडमिक करिअर चांगलं होतं पण प्रोफेशनल करिअर त्यांच्याकडे नव्हतं अशी त्यांची मांडणी होती. अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये एवढंच बघितलं जातं की तुमची बुद्धिमत्ता आहे का, निर्णय क्षमता आहे का आणि तुमचं व्यक्तिमत्व, तो तालुका, तो जिल्हा आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्या अस्तित्वानं प्रभाव टाकू शकणार का, ही परीक्षेची मांडणी आहे. आणि या परीक्षेमध्ये समोर जात असताना पहिली गोष्ट मागाशी सांगितली की या परीक्षेकडे बघत असताना दृष्टिकोन कोणता आणि दृष्टिकोनाच्या अगोदर माझ्याकडे किती आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासाला असं म्हटलं जातं की मी खूप एका बुद्धिमान कॉलेजमध्ये सुद्धा गेलेलो होतो. आत्मविश्वास चालण्यामध्ये असतो, बोलण्यामध्ये असतो, उभं राहण्यामध्ये असतो. म्हणजे व्यक्तिमत्वाचे जे अनेक विकासाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक असे 5 मुद्दे आहेत व्यक्तिमत्वामध्ये. जीवनामध्ये जी माणसं यशस्वी झालेली आहेत त्यांनी या 5 व्यक्तिमत्वामध्ये स्वतःचा विकास केला. आत्मविश्वास या शब्दाचा अर्थ की मी पावलं टाकत असताना सुद्धा माझ्या पावलांच्या मध्ये दम आहे का, रग आहे का. आत्मविश्वास या शब्दाचं मी सांगत असतो की कॉलेजच्या कट्ट्यावर सुरुवात करत असतं. मी तरुणाईचं भविष्य कॉलेजच्या कट्ट्यावर ठरतं आणि कट्ट्यावरून नंतर ठरतं की ते कुठं असतात. कॉलेजच्या अनेक कट्ट्या आहेत. कॉलेजचा पहिला कट्टा आहे की सिनियर कॉलेजच्या मुलांचा कट्टा असतो. आवडणाऱ्या मैत्रिणीला वर्गात बसवल्याशिवाय हे आपल्या वर्गातच जात नाही.
हे कुठं असतात भविष्यामध्ये? जी मैत्रीण यांना आवडलेली असते यांना कधी मिळतच नाही, कारण पराक्रम सगळा बाहेरच असतो. त्यामुळे ती मैत्रीण एका कर्तबगार मुलाबरोबर निघून जाते, हे मात्र रस्त्यावर तंबाखू वळत बसलेलं असतं. हा त्याचा पराक्रम, त्याचं भविष्य तिथं असतं. दिदी आणि दादानं पराक्रमाच्या वयामध्ये जो पराक्रम नाही केला तर भविष्यामध्ये आमच्या समोर अंधार असतो. आणि दुर्दैवानं माणूस नावाच्या जातीमध्ये 25 वर्षाच्या आतच पराक्रम करावा लागतो. आणि नीती पण अशी येडी आहे की ह्या 25 वर्षाच्या आतच सगळी प्रलोभनं आमच्या समोर ठेवली, सगळीच्या सगळी. आणि ह्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या हितकारक मार्गाने प्रवास करणं ही मोठी कठीण परिस्थिती असते. कारण 16 वर्षानंतर पराक्रमाला सुरुवात होतं आणि 16 वर्षानंतरच धोक्याच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. ह्या धोक्यांच्या पार जाणार. मी म्हटलं की आत्ताचा हा कट्टा, दुसरा कट्टा असतो तो लायब्ररीचा कट्टा असतो. बरीच असतात, चष्मे वगैरे मोठे झालेले असतात, पुस्तकामध्ये भविष्य शोधत असतात. बरं, हे खरं असतं, पुस्तकामध्ये सगळं सापडत असतं, तर करिअरच्या वाटा सुद्धा खूपच निमुळत्या होत असतात. मी एका देशाची कहाणी सांगतो की त्या देशाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये एकाच वर्गातली एकाच बाकड्यावर बसणाऱ्या तिघांची कहाणी मी प्रत्येक वेळेला सांगत असतो. त्या देशाच्या एका बाकड्यावर बसणारा पहिला मुलगा खूप अभ्यासू, त्या देशाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला, 12वीच्या परीक्षेमध्ये पहिला, इंजिनिअरिंगला गेला, इंजिनिअरिंगच्या प्रत्येक वर्गामध्ये पहिला, इंजिनिअरिंग झाला, त्या देशाच्या इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसला, तिथंही टॉपर आला आणि त्या देशाचा रेल्वे खात्याचा चीफ इंजिनियर झाला. दुसरा त्याच वर्गातला त्याच्याच बाकड्यावरचा तिथलाच दुसरा मुलगा 10वीला 45, 12वीला 45, BSc ला 45, 45, 45. काही लोकांची बुद्धिमत्ता प्रचंड असते. 35 मार्क सगळ्या विषयात मिळवणारी खूप कमी माणसं असतात. खूप कौशल्य लागतं त्याला. एक वेळ 99% मार्क्स मिळवणं खूप सोपं असतं. आणि कोल्हापुरात 2 जण आहेत, गेल्या वर्षी पण एक होता आणि यावर्षी पण एक आहे. शिक्षण मंत्र्यांनी त्याला सायकल दिले फिरवायला, सगळ्या गावात हिंडवते गार गार गार. BSc झाल्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेला, त्या देशाच्या UPSCच्या परीक्षेला तो बसला, त्या देशाचा तो IAS झाला आणि त्या देशाच्या रेल्वे खात्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झाला. पहिल्याचा बाब झाला, जे घासत होतं नाही तिच्यापेक्षा. तिसरं 10वीला डमी, 12वीला डमी, FY TY डमी, कॉलेजचे इलेक्शन, CR GS धूम धडाका, त्या देशाच्या इलेक्शनला उभा राहिला आणि त्या देशाचा रेल्वे खात्याचा तो मंत्री झाला. म्हणजे पहिल्या दोघांचा बाप. तिसरा कट्टा कॉलेजचा असतो तो मैदानावरचा कट्टा असतो. जीवनाची हार जीत समजून घेणारी, भविष्यामध्ये खेळाडू वृत्तीने जगणारी लेकरं त्या मैदानावर तयार होतात. त्यांच्यासाठी सुद्धा भविष्य, वीर धवल खाडे असेल किंवा राही सरनोबत सुद्धा असेल, त्या क्षेत्रातून यश मिळून या क्षेत्रामध्ये आलेले. पुढचा कट्टा आहे तो सेकंड सेमिस्टरला सुरू होतो. अभिनयाचा कट्टा आहे, ज्याच्याकडे जे गुण असतात. कुणाला गाणं येतं, कुणाला अभिनय येतो, आणि मला गाणं येत नाही कारण गाण्यासाठी निसर्गानं दिलेलं असतं. मी ज्या कट्ट्यावर खूप काळ काढला तो एक खूप छान कट्टा असतो. ज्याच्या वाट्याला आला ना तो सौभाग्यशाली असतो. हॉस्टेलचा कट्टा सगळ्यात भारी कट्टा असतो. आंघोळ करण्याची जबरदस्ती नसते. संडे टू संडे एक रूममध्ये पोस्टर लावून टाकलं, दिस इज माय रूम, लव्ह इट ऑर लिव्ह इट. नादच करायचं नाही पण. खूप आनंदाचा महोत्सव असतो हॉस्टेलमध्ये. सगळे साथीदार, सगळे सोयरे आपल्यातलेच असतात, त्यामुळे तो जगण्याचा, सहजीवनाचा आनंद असतो तो सगळ्यात विलक्षण असतो. ज्यानं हॉस्टेलचं ऑफिस आयुष्य जगलंय ते लईच भाग्यवान असते. त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नसतं. तो नाही. खूप मित्र. मी BSc केलेलं असल्यामुळे मला मैत्रिणी नव्हत्या, त्यामुळेच कदाचित मी पास झालो असेल असं मला वाटतं. BSc ला इथंच होतो कोल्हापूर कॉलेजला. MSc ला PhD ला असताना मी राहुरीला होतो. नरके साहेब पण होते, BSc MSc आमचेच आहेत, पण त्यांच्या वेळेला काळ कसा होता मला माहीत नाही. पण माझ्या वेळची तर परिस्थिती अशी होती, त्यामुळे मोहाचे क्षण नव्हते, त्यामुळे कदाचित मी पास झालो असंही म्हणता येईल. पुढचा कट्टा असतो तो NSSचा कट्टा असतो. एका डोळ्यामध्ये प्रेम आणि एका डोळ्यामध्ये वेदना घेऊन समाजाची दुःख समजून घेण्यासाठी खेड्यामध्ये जाऊन घराघरामध्ये डोकावून दारिद्र्य, निरक्षरता, लोकसंख्या वाढ या सगळ्या प्रश्नाशी निगडीत स्वतःला सामावून घेऊन भविष्यामधला एक ताकदीचा समाजसेवक होण्यासाठी तो एक कट्टा असतो.
आणि मी जो मग अशी कॉन्फिडन्स म्हणतो सगळ्यांच्या कमिटीत असतो, पण NCCचा कट्टा माझा सगळ्यात आवडता कट्टा, कारण त्या पोरांची चाल त्यांची स्वतःची असते. कुठल्या खानची, कुठल्या ओबेरायची, कुठल्या बच्चनची नसते, ती चाल त्यांची स्वतःची असते. NCCच्या पोराची चाल, त्याची रग, त्याची धग, त्याच्यामधला प्रचंड आत्मविश्वास त्याच्यामध्ये असतो. दुर्दैवाने मी NCCच्या कट्ट्यावर मी स्वतः नाही जाऊ शकलो, कारण मी इथं BS ॲग्रीला होतो. भगत सर नावाचे खूप कडक सर होते, आणि जरा NCCमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्याला 6 किलोमीटर पळावं लागायचं, आणि हा अवजड देह 1 क्विंटलचा 6 किलोमीटर नाही पळू शकतो, आणि त्यामुळं मी नाही NCCला जाऊ शकतो. पण आज सुद्धा एखाद्या लेकरू असं चालताना बघितलं ना रगीत धगीत, की खूप बरं वाटतं की अरे हाय अजून जान आहे याच्यामध्ये, हे स्वतःच्या पावलानं चालतं, याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास, मी त्या एका खूप बुद्धिमान कॉलेजमध्ये गेलो होतो. मुलं यायची समोर, इथं आलं की त्याला कळायचंच नाही की कुठल्या पायरीने चढावं, या का या, तिथं गडबडून जायचं. 98-99% मार्क्स, आणि पुढं आल्यानंतर त्याला रस्ताच कळायचा नाही की इकडनं जावं का इकडनं जावं, कुणीकडनं जावं. मग ते वर यायचं, मग कप हातात घेताना कधी वरचं घ्यायचं कप, तर कधी खालचं बुंडुकलं घ्यायचं, कळायचंच नाही. अरे सगळ्याच्या सगळा कप पकडायचा असतो, 97% मार्क्स मिळवलेत, तुझ्यामध्ये तेवढा आत्मविश्वास नाही. हातात हात घेतला तर असं घेते की मुडदूस झालाय का काय ह्याचा हात घेऊन मीच कुठे ह्याला पळवून घेऊन निघालो, असंच हात देते. अरे आत्मविश्वास, या परीक्षेमध्ये ज्याला जायचं ना त्याच्याकडे बबलिंग कॉन्फिडन्स असायला लागतो. कारण सरांनी सांगितलं असेल, DYSP साहेबांनी सांगितलं असेल की एंट्री आत करतानाच तुमच्याकडे बघितलं जातं की कुठला आहे, ही पावलं ह्याची कशी आहे, येत आहे बरोबर, स्वतःच्याच पावलावर उभं आहे का ते, त्याच्यावर बघूनच आत येताना 4 पावलातच समजते की याच्यामध्ये आत्मविश्वास आहे का. मी हायस्कूलच्या मुलांनी कहाणी सांगत असतो की इथं कशासाठी आलास त्याची कहाणी सांगा. अरे आपण ऐकली असेल बऱ्याच वेळा. ती कमिटी जी निवडते, कमिटी इंटरव्ह्यूची कमिटी निवडते ना, ते समोरून येताना कार्ट कसं येतं त्याच्यावरच त्याचं लक्ष असतं. कमिटीचा अर्थ आपल्याला माहिती आहे की काम कमी आणि टी ज्यादा म्हणजे कमिटी असं असतं. एक सल्लागार समिती असते प्रत्येक संस्थेमध्ये, जी सल्ला देऊन गार पाडते, तिला सल्लागार समिती. मी सांगूनच टाकतो, ती कहाणी ऐकली पण असेल आपण, धर्माधिकारी सरांची कहाणी रिपीट. या देशाचा एक संस्थानिक रिटायर झाला, खूप वय झालं त्याचं, आणि त्यांनी ठरवलं की एक उत्तराधिकारी नेमायचं. पण उत्तराधिकारी नेमताना ते असं नाही म्हणले की मला माझ्याच घरचा असला पाहिजे, नाही. त्यांनी ठरवलं की राजा होण्याच्या लायकीचा कोण मुलगा असेल त्याला निवडायचं. जाहिरात दिली आणि 9-10 वर्षाच्या मुलांना बोलवण्यात आलं की तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, आणि त्या इंटरव्ह्यू नंतर तुमची निवड होणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये कमिटी अशी बसलेली असायची, खाली कार्पेट, वर झुंबर, आणि समोरून ते बाळ प्रवेश करायचं. ती कमिटी येणाऱ्या त्या मुलाकडे बघायची की हे चालतंय कुणासारखं चालतंय, आणि समोर आली की ती कमिटी 3च प्रश्न विचारायची. तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं, आणि तिसरा प्रश्न असायचा की इथं कशासाठी आला. 3च प्रश्न. ह्या पोरांच्या आईवडिलांनी ह्याला शिकवलेलं असायचं की ह्या पोरांना उत्तर काय द्यायचं. मुलांचे आईवडील त्याला सांगायचे की मग राजा झाला की लालदेवीची गाडी, रेस्ट हाऊस, मागं पुढं फौज, ठंडा मतलब कोका कोला, ये दिल मांगे मोर. कारण आई वडिलांच्या मनामध्ये सुखी असणं, मोठं असणं म्हणजे काय, एक कार, एक बंगला, शनिवारी रविवारी पगारातून मॉलमध्ये नको असणारी हजारो रुपयांची खरेदी, पावसाळा सुरू झाला की लोणावळ्याला गच्च गर्दी, आणि एखाद्या दरीच्या काठाला उभा राहून शेल्फ्या. आणि हे म्हणजे सुख आणि हे म्हणजे आनंद. हे आमची सुखाची आहे, आनंदाची ठिकाणी. किती सुंदर आहे. आईबापाच्या सुखाच्या कल्पना घेऊन ही पोरं उत्तर देतात की इथं कशासाठी आलो, मग थंडा मतलब कोका कोला, हे सगळं मिळणार आहे म्हणून. 39 दिवस इंटरव्ह्यू सुरू झाले. त्या संस्थानाच्या डोंगराच्या एका पाड्यावर एक मुलगा होता की ज्याच्याकडे कपडे नव्हते. पण त्याचा सुद्धा त्या मुलाला म्हटलं की तू का नाही सर राजा होण्यासाठी झाला इंटरव्ह्यूला. तो म्हटलं माझ्याकडे कपडे नाही. सुलता म्हटलं ही कमिटी आहे ना, कपड्यावरून नाही निवड करत, ही कमिटी निवड करते ना, तुझ्यामध्ये राजा होण्याची क्षमता आहे का. क्षमता या गोष्टीचा अर्थ, आणि क्षमता विकसित करता येतात. क्षमता कशाला म्हणतात, 1 तास पाठीचा काना ताट करून नीटपणे समोर तोंड करून बसता येईल. आता नका बसू, म्हणजे बसता येईल, ही क्षमता आहे. स्वतःच्याच पायावर 1 तासभर नीटपणानं उभं राहता येणं,
जीन घातल्यानंतर शक्यतो येत नाही. टाईट जीन असली ना उभं राहता येत नाही एका पायावर, असं दीड पायावर सारखं इकडं इकडे करतं. माझा पुतण्या एक दिवशी असा काय चालत होता, म्हणजे असं का चालतो मला, तो म्हटला काका ते स्किन टाईट जीन घातली. मग कशाला घातली? मग मी म्हटलं काढून घालून दाखवली. तर म्हटलं काका अर्धा तास लागतो. तर मग एवढ्या कशाला घालतो तू? दुसऱ्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी स्वतःच का वाटोळ करतो? क्षमता उभं राहण्याची, झोपण्याची सुद्धा क्षमता आहे. तथागत बुद्ध असं म्हणतात की अंतिम सत्याला प्राप्त झालेला माणूस खूप छान झोपतो. तो उजव्या कुशीवर झोपतो आणि उजव्याच कुशीवर उठतो. ज्या दिशेला तोंड असेल रात्री त्या दिशेला उठतो, कारण तो सतत जाणीव येत असतो. जिथं सगळे झोपतात तिथं सत्पुरुष जागे असतात असं म्हणतात. झोपण्याची सुद्धा क्षमता आहे. म्हणजे रात्री ज्या दिशेला तोंड आहे, ज्या कुशीवर झोपले त्याच दिशेला आणि त्याच कुशीवर उठता येणं ही झोपण्याची सगळ्यात मोठी क्षमता आहे. आज जरा प्रयोग करून बघा. रात्री अशी खडून रेषाच मारून ठेवायची, कुठल्या दिशेला तोंड आहे, कुठल्या कुशीवर झोपले, आणि सकाळी उठून बघायचं रात्रभर फिरत असते गार 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 गार. जसा दिवस फिरण्यात जातो, जसा दिवस चॅटिंग मध्ये जातो, ते रात्रभर फिरतं घर घर. ते झोपताना सुद्धा असं 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 रात्रभर करतात. टुकटुक. झोपण्याची क्षमता, अनेक क्षमता, क्षमतांचा विकास आहे. तो मुलगा म्हटला की तो चुलता म्हटला जा ना तू जा ना. मग त्यानं कपडे धुतली, जिथं फाटली होती तिथं तुंडली, हात सकाळी तिथं आला. तो शिपाई जो होता ना आज सोडणारा इंटरव्ह्यूसाठी, ते आताच्याच जमान्यातलं होतं. दिसायला देखणं पोरगं दिसलं, कपडे चांगले असले की त्याला नमस्कार करायचा आज जाताना. आज त्याला कोणीतरी विचारलं का रे तो अशाच पोरांना का नमस्कार करतो? ती मध्ये काय सांगावं, ह्यातलाच उद्या कोणीतरी राजा होणार आहे, आतापासूनच चाटुगिरी केलेली बरी. आपला जो हिरो त्या दिवशी आला होता, त्या हिरोला ना आज सोडलंच नाही. त्या दिवशी 39 इंटरव्ह्यू झाल्या, आज सोडलंच नाही आपल्या हिरोला. कारण कपडे नव्हती, पायात चप्पल नव्हती, बेल झाली की दुसराच आहे. कमिटी चहा पिऊन पिऊन थकली, टी पिऊन पिऊन थकली, सल्ला देऊन देऊन थकली. 3च प्रश्न कमिटी विचारायची. 39 इंटरव्ह्यू झाल्यानंतर कमिटी खूप थकली, कारण राजा होण्याच्या लायकीचं उत्तरच कुणी दिलं नव्हतं. त्याला ते शिपायला विचारलं की आहे का एखादं, आहे का शिल्लक आहे इंटरव्ह्यू घ्यायचं. शिपाई म्हणते हाय, पण मला नाही वाटत राजा होईल. आता त्याला कोणी विचारलं? मग या कमिट्या का झक मारायला नेमले. कोण पण काय पण सांगत असते, कोण होणार. आता मिरज सांगलीचे इलेक्शन सुरू आहे, बाहेर बसू कट्ट्यावर बसणारे पण सांगत कोण होणार. अरे घरात बायकोंना काय विचारणार, पण भयंकर मत व्यक्त करायचं प्रचंड. त्या व्हॉट्सअपवर तरी सगळीच कुणाला पण मार्गदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये, फार युनोच्या अध्यक्षापर्यंत त्यानं कसं वागावं, दनादन लायकी नसं नका चालूच आहे. शाला कसं वागावं अजून कळत नाही, पण सल्ला देतोय तिकडं. ते म्हणजे हाय का एखादं शिल्लक? ते म्हणजे हाय, पण मला नाही वाटत राजा होईल मला. कमिटी म्हटली दे, त्याला पण पाठवून दे, इंटरव्ह्यू घेऊन टाकू. उगाच स्टे यायचा, स्टेचा जमाना मैंदाळा आहे अलीकडं, स्टे येण्यापेक्षा त्याचा इंटरव्ह्यू घेऊन टाकू. त्याला आत बोलवलं. कमिटी बघत होती की त्याची एंट्री होती ती जबरदस्त एंट्री होती. ती लेकरू आत होतं ना 9-10 वर्ष, त्याच्या पावलामध्ये दम होता, बबलिंग कॉन्फिडन्स होता. म्हणजे तो असा चालत होता की जणू एखादा सिंह जंगलातून चालावा. तो असा चालत होता की जणू एखादा मृगराज, एखादा मृग अनेक हरणींचा तांडा घेऊन जंगलातून चालतो ना, अशा ताकदीनं तो चालत होता. प्रचंड आत्मविश्वास. त्याची चाल होती ना आझाद हिंद सेनेतल्या त्या फौजेतल्या एखाद्या सैनिकासारखी होती. कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी है कौम की कौम पे लुटाए जा. त्याच्या चालीमध्ये एक रग होती, धाग होती, स्वतःचा आत्मविश्वास होता, प्रचंड आत्मविश्वास कणाकणामध्ये. ते समोर उभं राहिले. कमिटीने पहिले 2 प्रश्न विचारलेच नाहीत. कमिटीने डायरेक्ट 3रा प्रश्न विचारला, इथं कशासाठी आला, इथं कशासाठी आला. ते लेकरानं हाताची घडी घातली आणि ज्याला प्रश्न विचारला होता त्याच्या नजरेला नजर देण्यासाठी, यस राजा होण्यासाठी, राजा होण्यासाठी. 2च शब्दामध्ये उत्तर देऊन टाकलं. आजपर्यंत कोणीच उत्तर दिलं नव्हतं. कमिटी उठली, त्या बाळाला खांद्यावर घेतलं, नाचली आणि म्हणजे तूच आमचा राजा, महाराजा सयाजीराव गायकवाड.
इथं काय काय खूप ओव्हर व्यक्तिमत्व असतात. DYSP झाल्यासारखंच चालत असतं. वर्गात आलं, त्या अकॅडमीमध्ये आलं तर DYSP झाल्यासारखंच चालत असतं. पण 28 वर्षापर्यंत कुठंच नसतो, फक्त चालतच असतो. ओव्हर कॉन्फिडन्सही नसावा. परवा एका मित्राचं काउन्सिलर असं म्हणत होतं की 2 वर्षात कळतं स्पर्धा परीक्षेमध्ये की मी होणार की नाही, आणि होणार असेल तर झुंज कुठपर्यंत द्यायची, झुंज दिल्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये मला कसं व्हायचं. अभ्यास करत असताना असं म्हटलं जातं की आता जगभरामध्ये शिकण्याच्या अनेक पद्धती आणि शिकण्यासाठी माझी क्षमता, माझा अभ्यास कोणत्या क्षेत्रामध्ये मी कसा करू शकतो विकसित, याच्यावर खूप लर्निंग बिहेवियर मेथड आता जगभरामध्ये सुरू आहे. म्हणजे मला लक्षात ठेवायचं आहे, पहिली गोष्ट आकलनाची आहे, दुसरी संश्लेषणाची आहे, तिसरी विश्लेषणाची आहे. माझ्या बुद्धिमत्तेच्या ह्या 3 क्षमता मला धारण करता येणं, म्हणजे प्रशासनामध्ये मी नीटपणानं माझे निर्णय घेऊ शकणार नाही. लर्निंग बिहेवियर खूप उशिरा कळतं. मी ज्यावेळेला आत्ता वाचायला आलो, अहमदाबादमध्ये आता एक शाळा आहे की तिथं 5वीत असतानाच तर मुलाचे लर्निंग बिहेवियर शोधलं जातं. मग कुणाला ऐकून कळतं, म्हणजे वर्गात बसले की ऐकून कळतं, कुणाला लिहून कळतं, कुणाला वाचून कळतं, आणि ते शेवटचं एक बिहेवियर कायनेस्टिक, त्याला हलवून वाचल्याशिवाय कळतच नाही. म्हणजे मेंदू सारखा हल्ला तरच ते घट्ट होतं असं. आपल्याला लवकर कळतच नाही की आपल्याला वाचून कळतं, लिहून कळतं, ऐकून कळतं की हलवून कळतं. लवकर कळत नाही, खूप उशिरा कळतं. ती गोष्ट घेतल्यानंतर मला आकलन होणं, आकलन झाल्यानंतर मिळालेल्या माहितीचं संश्लेषण आणि विश्लेषण करता येईल. प्रशासनामध्ये ताकदीचा अधिकारी होण्यासाठी ज्ञानाचे जे 3 गुण आहेत, म्हणजे ज्ञानाचा विकासाचा टप्पा आहे असं म्हटलं जातं. आयुष्यातले किंवा जगण्यातले जे निर्णय आहेत ना, त्या निर्णयामध्ये इन्फॉर्मेशन असणं, इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये रूपांतर होणं, आणि नॉलेजचं रूपांतर विजडममध्ये होता येणं. एक चांगला यशस्वी अधिकारी होण्यासाठी इन्फॉर्मेशन नॉलेजमध्ये कन्वर्ट होणं आणि नॉलेज विजडममध्ये कन्वर्ट होणं, तो यशस्वी अधिकारी होतो. गुळ गोड आहे, दिस इज इन्फॉर्मेशन. गुळ जिभेवर ठेवल्यानंतर ब्रेनमध्ये जो केमिकल लोचा झाला, जे काही कळालं, दॅट इज नॉलेज. आणि गुळाचा उपयोग चिक्कीमध्ये कसा करता येणं, पुरणाच्या पोळीत कसा करता येणं, दॅट इज विजडम. म्हणजे मला ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या विजडममध्ये कसा कन्वर्ट करता येते, इन्फॉर्मेशनचं रूपांतर जर करता नाही आलं, सर्व क्षेत्रामध्ये. मी ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे. विजडम या शब्दाचा अर्थ ॲग्रिकल्चरमध्ये आमच्याकडे एक ॲग्रॉनॉमी नावाची ब्रँच आहे. त्याच्यात पेरायचं कसं आणि पेरल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीपर्यंत त्याचा अभ्यास असतो. ॲग्रॉनॉमीमध्ये PhD केलेली आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट, खूप रिसर्च केलेले, परदेशामध्ये जाऊन आलेले असे एक प्राध्यापक रिटायर झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की शेती करायची. रानात बंगला बांधला, एक 8-10 गुंठ रान फंडलं, कुळीवलं, व्यवस्थित केलं, आणि ह्या 10 गुंठ्यात त्यांनी ठरवलं की आता आपण स्वतः प्रयोग करायचा. सगळं शिकवून झाल्यानंतर, जग शानं करून झाल्यानंतर आता आपण शहाणपणाला सुरुवात करायची. त्यांनी हातामध्ये ती पाटी घेतली बियाण्याची आणि त्या रानात पेरायला सुरुवात केली. दाणे टाकली की पाखरं यायची, चोचीत घ्यायची, निघून जायची, एकही दाणा ठेवायचा. गुरुजी हैराण झाले. लांबने एक निरक्षर शेतकरी बघत होता की गुरुजींचं काय चाललंय नेमकं. ते म्हणजे काय चाललंय, काय नाही म्हणजे पेरतोय पण पाखरं काय दाणा ठेवणं झालं. त्या निरक्षर शेतकऱ्यानं गुरुजींच्या हातातनं पाटी घेतली, दाण्यात हात घातला, टाकण्याची ॲक्शन केली, दाणे सोडले नाहीत. पाखरं आली, बसली, उडून गेली. 5-6 वेळा ॲक्शन केली, पाखरं आली, बसली, निघून गेली. पाखरं निघून गेल्यानंतर त्या निरक्षर शेतकऱ्याने सगळं 10 गुंठ्याचं रान पेरून टाकलं. गुरुजींच्या हातात पाटी परत केली आणि त्यांना म्हटले दिस इज सोईंग. ह्याला म्हणायचं सोईंग. इन्फॉर्मेशन नॉलेज प्रचंड आहे, पण त्याचं विजडममध्ये रूपांतर होणार नसेल तर आम्हाला नीटपणानं अधिकारी होता येत नाही. मी अधिकाऱ्यांचे प्रकार सांगतो. प्रशासनामध्ये येताच आहात. अधिकाऱ्याची निर्णय क्षमता किंवा त्याच्या फाईलवरचं असणं, त्याच्या एका गोष्टीवर अनेक गोष्टी असतात. माझ्यासोबत किंवा माझे जे मित्र झाले, तर कामते सर माझे मित्र होते, खूप जवळचे मित्र होते. आणि मल्लीनाथ जेवुरी नावाचा माझ्यासोबत असणारा, म्हणजे माझ्याबरोबर काम करणारा तरुणाईबरोबर, त्याचं ध्येय होतं की UPSC करायचं, IPS व्हायचं. त्याला वर्दीची खूप आवड होती. तो दिल्लीला होता, 3 वर्ष राहिला. 3ऱ्या वर्षी तो खूप नाराज झाला की खूप तेच काम करून. मगाशी दादाने खूप छान सांगितलं की पहिल्या दिवशी जसा अभ्यास करतात तसा अभ्यास 2 वर्षानंतर सुद्धा तसाच असला पाहिजे, नाहीतर बोर होतं, कंटाळा येतो.
मग मल्लीचा तिकडून फोन यायचा 3 वर्षानंतर, 3 अटेम्प्ट संपत आले, शेवटचा अटेम्प्ट होता आणि दिल्लीत तो 2 वर्ष राहिला होता, घासून घासून घासून. मध्ये मध्ये त्याचा फोन यायचा की काका मी येतो परत, मला नाही झेपत. मग मी म्हणायचो काम कर, सगळी पुस्तकं बाजूला ठेव. 3 दिवस सलग सिनेमा बघायचा. सकाळी 9 वाजता घुसायचं थिएटरात, की रात्री 12 वाजता ह्या सिनेमात नाही, ह्या सिनेमात, ह्या सिनेमात नाही. 3 दिवस निबार सिनेमा बघायचा, 8 दिवस निबार झोपायचं आणि पुन्हा झोपी करायची. म्हणजे असं करायचं त्याशिवाय जमणार नाही, कारण थोडी कुस बदलायला लागते. आणि मग तो झाला. कामते सर त्यावेळेला सोलापूरला होते आणि मी त्याला सोलापूरला पाठवलं की रात्रभर कामते सरांच्या सोबत राहिला, इंटरव्ह्यूच्या अनेक गोष्टीवर चर्चा केली. आणि तो बाहेर पडत असताना कामते सरांनी त्याला सांगितलं की मल्ली, उमऱ्यात असताना तो बूट घालत असताना ते त्याला म्हटले की मल्ली, तुला वर्दी कशासाठी हवी? तुला जर वर्दी शायनिंग मारण्यासाठी हवी असेल, दुसऱ्यावर रुबाब दाखवण्यासाठी हवी असेल, तर नको येऊस पोलीस खात्यामध्ये. तू जर वर्दी घालून लोकांना न्याय देणार असशील, तुझ्या अस्तित्वानं, तुझ्या जगण्याला न्याय देणार असतील, तर जरूर पोलीस खात्यामध्ये ये. तुझ्यामुळं अनेक जणांचं कल्याण होईल, अनेक जणांचं कल्याण होईल. म्हणजे माझा दृष्टिकोन कोणता आहे? नोकरीकडे, नोकरीत येण्यासाठी माझा जरूर दृष्टिकोन आहे, मान सन्मान आहेच. पण कामते सरांनी ज्या वेळेला सांगितला हेतू, त्यावेळेला कामते सरांच्या आयुष्यातली घटना आपल्या समोर येते की त्यांच्या समोर या वर्दीबरोबर काम करत असताना त्यांचा या नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता होता. आपल्याला माहिती आहे की 26/11ची दंगल झाली आणि कामते साहेब त्यावेळेला पूर्व भागामध्ये काम करत होते. त्यांना आदेश नव्हता, पण त्यांचं रक्त वीराचं होतं, शूराचं होतं, त्यांचं रक्त सळसळत होतं आणि त्यांना वाटत होतं की हा हल्ला मला परतवून लावायचा. आणि म्हणून त्यांना त्या दिशेला जायला सुरुवात केली होती, पण आदेश नव्हता. त्यांची शेवटचं फोन सुद्धा आहे, वनिता वहिनींच्या सोबत फोन आहे की मला जायचं आहे, देशाच्या छाताळावर झालेला हल्ला मला परतवून लावायचा आहे, पण मला अजून आदेश नाही. त्यांना आदेश देण्यात आले. आदेश दिल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मी निघालो आता, मी आता फोन स्विच ऑफ करणार आहे आणि देशाच्या छाताळावरचा हल्ला परतवल्याशिवाय मी फोन चालू नाही करणार. आणि ज्या वेळेला सुरू करेल त्यावेळेला देशाच्या छाताळावरचा हल्ला संपलेला असणार. पुढची कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कामते सर निघून गेले. कामते सर ज्यावेळेला सोलापूरला होते त्यावेळेला सांगलीला आले होते आणि सांगलीतून NH4 हायवेवरून पुण्याला निघाले होते. पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीचा वेग वाढला, 110वर गेला. त्यांनी पाठीमागून कामते सरांनी त्या ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की गाडी दमानं चालव. अशोक कामतेला रस्त्यावरच्या अपघातामध्ये नाही जायचं, तर या देशासाठी शहीद होऊन जायचं. ही कहाणी दिदी आणि दादा, तुम्ही नोकरीमध्ये येणार आहात, कोणत्या गोष्टीसाठी येणार आहात? मी राहुरीला होतो. राहुरीला असताना आम्ही दिवसभर अभ्यास करायचो. 11ला लायब्ररी बंद व्हायची. आपण कधी राहुरीला गेला असेल तर वसंत हॉस्टेलच्या समोर असं व्यासपीठ आहे, असं रंगमंच, त्या रंगमंचावर आम्ही झोपायचो सगळे, वर चांदणे असायचे. आणि एक प्रश्न आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नेहमी विचारला जायचा. आम्ही MS ॲग्री पोरं, BS ॲग्री पोरं, आमचे आईबाप शेतकरी. आणि इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जायचा की तुम्ही ॲग्रिकल्चरला असून तुम्ही प्रशासनामध्ये कशासाठी येता? आमच्या प्रत्येकाच्या समोर हा प्रश्न असायचा. त्यावेळेला या प्रश्नाची उत्तरं आम्ही तयार ठेवायचो. आम्ही मित्र जे होतो ना, माझी परिस्थिती चांगली होती, माझी कपडेही चांगली, मला बूट होता. सलग इंटरव्ह्यू 40-40, 50-50 मित्रांचे असायचे. माझ्या मित्रांना बूट नसायचा. कोण माझा शर्ट, माझा बूट, 5-5, 6-6 जण माझा बूट वापरायचे. इंटरव्ह्यूला जाताना बूट इंटरव्ह्यूच्या खोलीपर्यंत घेऊन जायचं. बुटामध्ये स्पेस जास्त असेल, पाऊल छोटा असेल तर पुढं फडकं घालायचं खोलीत जाण्यापुरतं, आणि पाऊल मोठं असेल तर पाठीमागे दाबून दाबून बूट घालायचं की बाहेर आल्यानंतर सगळे बोटाची बटणं दुखली पाहिजे. त्यावेळेला आमच्या नजरेसमोर मनी ऑर्डर यायचे ना 10 तारखेपर्यंत, कारण आमच्या मित्रांच्या आईवडील शेतकरी ना सगळे. रोज पोस्ट ऑफिसमध्ये जायचे, तिथं वाडी म्हणून आहे, वाडीमध्ये जायचं, पोस्ट मास्टरला विचार आली का यमो, 10 तारखेपर्यंत यमो यायचे नाहीत कोणाच्या. आम्ही एकमेकांना सांभाळायचो. 7/12च्या जेव्हा ॲडमिशन मिळालेलं असायचं, आम्ही शेतकऱ्याची लेकरं असायचो. आणि मग ज्यावेळेला हा प्रश्न तयार व्हायचा त्यावेळेला आमच्या मित्रांच्या नजरेसमोर असायचं त्याची आई, रोज रानात जाणारी, पायाला भेगा पडलेली, डोक्यावर पाठीचं वज्ज घेऊन संध्याकाळी परत येणारी, गोठ्यातल्या जनावरांना सांभाळणारी, बाप रात्रंदिवस शेतामध्ये राबणारा, हाताला घट्टे पडणारा. 7/12च्या जेव्हा सगळं उत्पन्न असल्यामुळं हाय खाल्लेले आईबाप असायचे. आणि मग त्यावेळेला प्रश्न यायचा की हा प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं, की
BSc ऍग्री झालात आणि झाल्यानंतर तुम्ही प्रशासनामध्ये काय येतात आणि त्यावेळेला आमच्या नजरेसमोर स्वप्न असायचं की जर प्रशासनामध्ये आम्ही गेलो तर आमच्या आई वडिलांच्या डोक्यावर असणारी पाटी, त्यांच्या हातात पडलेले घट्टे जरा तरी आम्हाला कमी करता येतील, या देशाचं काही दुःख हलकं करता येईल. अधिकार या पदावर गेल्यानंतर माझ्या अस्तित्वानं अनेकांच्या सुखासाठी मी धडपडेल. मी ज्यावेळेला जबाबदारी स्वीकारेल त्यावेळी ही आमची स्वप्न होती. जे प्रशासनामध्ये येत आहेत माझे दीदी आणि दादा, तुमच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे, तुमच्या कर्तबगारीनं, तुमच्या पराक्रमानं तुम्ही एका जबाबदार पोस्टवर येत आहात. ही संवेदनशीलता जर जागी ठेवलीत शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत नोकरीत आहोत तोपर्यंत, फक्त आमचं स्वप्न मोठं. कारण मला माहिती आहे की संत साहित्याचा अभ्यास करत असताना दिदी आणि दादांनो आपल्याला माहिती आहे का, निसर्गाने तुमच्या माझ्या हृदयात एक व्यवस्था केली आहे. ज्यावेळेला आम्ही चांगलं काम करतो, एखाद्याच्या सुखाच्या कामी येतो, त्यावेळेला आमची छाती फुगते. विनाकारण एखाद्याचं चांगलं केलं तर आमची छाती फुगते. रस्त्यावरून निघालात, एखादा हमाल गाडी ढकलतोय, घामानं थपथपलाय, तुम्ही गाडी बाजूला सरकवली, त्या हमालाला पुढे न्यायला मदत केलीत, माथ्यावर त्याचा गाडा सोडला, तर तुम्ही ज्या वेळेला येताना गाडीकडे उगाच छाती भोगलेली असते. तुम्ही एसटीतून प्रवास करता, अवघडलेली एखादी बहीण असते, तिला तुम्ही जागा करून देता, पुण्यापर्यंत उभा राहता, पाय दुखतो पण तुमची छाती भोगलेली असते. माहिती आहे तुम्हाला? कारण संत साहित्यामध्ये असं म्हटलं की जो सत्कर्म करतो ना त्याची छाती फुगते. उभारुनी बाहेर विठू पालवित आहे. आतला जो सात्विकतेचा भाव आहे, आतला जो पराक्रमाचा भाव आहे ना, आतला जो ईश्वर आहे ना, तो ईश्वर तुम्हाला सांगतो की उभारुनी बाहेर लेकरा, तू याच कारणासाठी तुझा जन्म आहे की जे काम केल्यानंतर तुझी छाती फुगेल. ज्या सत्कर्मानं तू अनेकांना सुखी करशील, हे जर काम केलं तर तू जगाला सुखी करशील. प्रशासनामध्ये त्या दृष्टीने आपण आला तर तुमच्यासाठी या देशातली जनता तुमची वाट पाहते. मी युनिकच्या ह्याच्यामध्ये प्रशासकाचे 4 प्रकार सांगितले होते. बॉस म्हणजे कसं असतं, बॉस 4 प्रकारचे बॉस असते. तुम्हाला कुठल्या प्रकारचा बॉस व्हायचा बघा. पहिल्या प्रकारचा बॉस असतो ते सुस्त असते, सुस्त, एकदम सुस्त. चालताना सुद्धा असं चालते की कशाला आले जन्माला ते 10 वाजता ऑफिसमध्ये येते, 1 वाजता घरी जाते, जेवते, वामकुक्षी घेते, 3 वाजता येते आणि पुन्हा 5 वाजता घराकडे जाते. सह्या करताना तसदीच घेत नाही वाचायची. ती फाईल ज्या वेळेला वर सरकत येते ना, त्यावेळी त्या शिक्क्याच्या डाव्या बाजूला कोंबडी, कोंबडा, लांडोर अशी फाईल वर प्रत्येकाची कोंबडी, कोंबडा, लांडोर, ह्याचा मोर असते वर. शिक्का उलटा असला तरी उलटी सही करते, तसदीच घेत नाही वाचायची. दिस इज सुस्त. ट्रस्ट प्रकारचा एक बॉस असतो, ट्रस्ट. याच्या केबिन मध्ये गेले की वस्कन अंगावर येत असते. ह्याला काय चावलेलं असते माहिती आहे? इथं कोणाचे बॉस असतील तर त्यांच्याकडे बघू नका, रोखून संशय येईल आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर नांदायचं आहे. मग नरके फाउंडेशनचे असतील तरी. ट्रस्ट कदाचित बाहेर ज्याचा प्रभाव असतो, घरात त्याचा पराभव असतो, कारण तिला त्याचा स्वभाव माहीत असतो, कदाचित तसा असतो. व्यस्त. तिसऱ्या प्रकारचा बॉस असतो उगाच 2-4 मोबाईल, 1 टॅबलेट, तुरु इकडे पळते, तुरु तिकडे पळते, कायम कानाला मोबाईल, कोणाशी चालला याला माहित नाही. एकदम व्यस्त असल्यासारखं, शायनर असते, नुसतं शायनर असते, व्यस्त असल्यासारखं दाखवते, नाहीतर म्हणत नाही, काम तर करत नाही, त्याचा स्वभावच असतो, कोणाला नाही म्हणायचं नाही. एकदा हे बसलं होतं, व्यस्त आहे ना, ते बसलं होतं त्याच्या केबिनमध्ये आणि एक अभ्यागत म्हणजे व्हिजिटर त्याला भेटायला आला. व्यस्त माणसाला सवय असते पुढच्यावर शायनिंग मारायची, मी किती कामात आहे. त्यानं ते लँडलाईन घेतला, पुढं व्हिजिटर उभा, त्याला थांबा म्हटलं, लँडलाईन घेतला, पुढच्याला झापलं, अर्धा तास झापल्यानंतर फोन खाली ठेवला आणि पुढच्याला विचारलं का आला होता. तो म्हटलं काय नाही, ती लँडलाईन कालपासनं डेड आहे, ती दुरुस्त करायला आलं होतं. ह्याला शायनिंग मारताना एवढंही लक्षात येत नाही की बाबा आपण कुठल्या गोष्टी. आणि मस्त, तू चीज बरी आहे, मस्त मस्त. शेवटच्या प्रकारचा बॉस असतो तो मस्त. त्याला माहित आहे की माझ्या बरोबरीच्या सहकाऱ्यांच्या मध्ये कोणती ताकद आहे. त्याला कॉम्प्युटर चांगला येतो, याला मी कॉम्प्युटरला कामाला लावणार. हे बाहेरच्या पाहुणेराळेवर चांगली देखरेख करता, ह्याला प्रोटोकॉलला धरणार. ज्याच्याकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेचा विकास माझ्या संस्थेच्या उद्धारासाठी करता येणं, याला मस्त प्रकारचं, हा मॅच्युअर असतो, परिपक्व असतं. याला कागदाचं ज्ञान असतं, याला कागदाच्या पलीकडच्या दुःखाचं ज्ञान असतं, कागदावर असलेल्या वेदनेचं ज्ञान असतं. तो असतो मस्त बॉस, तो बॉस म्हणून. अँड लास्ट, जे नवीन आहेत, येणारी आहेत, या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी धडपडत आहेत,
तडपडणाऱ्याच्यासाठी माझी आवडती लाडकी कहाणी प्रेरणादायक ती वेळी सांगतो मी समारोपाकडे येतो की पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होणारे जे आहेत असे ऑफिसर्स लाईक क्वालिटी, OLQ नावाचा कन्सेप्ट आहे, यशदामध्ये शिकवतात आपल्याला. ऑफिसर्स लाईक क्वालिटी. तुम्ही बसता कसं, तुम्ही बोलता कसं, तुम्ही चुरूचुरू कसं बोलता, तुम्ही इम्प्रेशन कसं करता. पुस्तक वाचले असेल तरी परंतु आताचे जे साताऱ्याचे सोलापूरचे CEO सर आहेत, ज्याला यश मिळवायचं या क्षेत्रामध्ये, ज्याला प्रशासनामध्ये यायचं आहे, त्याच्यासाठी कोणताही अडथळा नाही, ना दारिद्र्य, ना घरच्या व्यथाने वेदना. मगाशी त्या शेट्टी दिदीनं खूप छान सांगितलं. येस, सगळ्यांच्यासाठी सारखी परिस्थिती आहे. प्रत्येकाची सुखदुःख वेगळी आहेत. या जगामध्ये दुःखी नसणारा, वेदना नसणारा असा एकही माणूस नाही, कुणी नाही. कारण सुखी माणसाचा सदरा अजून या जगामध्ये तयार व्हायचा आणि तो ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी आम्ही सगळेजण त्या सदरेसाठी मारामारी करू. कारण एकट्याला आम्ही कसा घालू देऊ सुखी? तू एकटा सुखी राहिला तर तुला कसं काय? आणि सुख शब्दाचा अर्थ खूप छान सांगितलाय. सुख, सु म्हणजे चांगला आणि ख म्हणजे आकाश. ज्याच्या मनाचा आकाश कायम निरभ्र आहे ना, तो सुखी असतो, जरी वेदना असल्या तरी. पण ज्याच्या मनाचा आकाश कायम काळकुट्ट आहे, ह्याची आडवा त्याची जिरवा, ह्याचं वाटोळं करा त्याचं वाटोळं करा, भांडणं लागली की बाहेर राखेलचा डबा घेऊन उभा राहा, हे कधीच सुखी नसतं. दुसऱ्याचं वाटोळं करून कधीच कोणी सुखी झालेलं नाही. ती सुखाची डेफिनेशन आहे. ज्याला यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी स्काय इज द लिमिट, आकाश त्याची वाट पाहतो. राजेंद्र सर आईच्या गर्भात होते, 3 महिने वय, वडील निघून गेले. भिल्ल समाजामध्ये बाळ लहान असेल, 3 महिन्याच्या आत असलं तर ठेवलं जात नाही. राजेंद्रच्या आईने निर्णय घेतला की बाळाला जन्म द्यायचा. राजेंद्र सरांचा जन्म झाला. सरांची आई दारूच्या भट्टीवर काम करत होत्या. बाळाला घेऊन जायच्या दारूच्या भट्टीवर. रडायला लागलं बाळ की त्याच्या तोंडामध्ये दारूचे 4 थेंब टाकले जायचे. 5-6 वर्षाचे बाळ झाल्यानंतर आईच्या लक्षात आलं की बाळामध्ये चमक आहे. लक्षात येतं ना, आई वडिलांच्या लक्षात येतं हे किती चमकदार आहे, म्हणजे हे डॉल्बीवर नाचण्याच्या लायकीचं आहे. सोनू तुला भरवसा नाही काय? का वयाच्या 21व्या वर्षी एक जबाबदार नागरिक होऊन या देशाची धुरा जबाबदारपणे सांभाळून अवघा देश स्वतःच्या खांद्यावर घेऊन हिमतीने जगण्याच्या लायकीचं आहे. लक्षात येतं ना. मध्ये आपल्याला आठवत असेल की NDAचा ज्या वेळेला झाला कार्यक्रम त्यावेळेला एक आई बोलत होती एका मुलाची, आठवतं का बघा? 18व्या वर्षी NDA मध्ये पोरगे जातं, 17-18व्या वर्षी, आणि 21व्या वर्षी एक जबाबदार अधिकारी म्हणून बाहेर येतं आणि देशाच्या सरहद्दीवर 12 तास काम करतं. तुमच्या माझ्या जीवाची जोखीम घेऊन स्वतःची जीव जगासाठी ताणलं. 21व्या वर्षी तो एक जबाबदार अधिकारी होतो. आणि आपल्याकडे 21व्या वर्षी सांगितलं आता तुम्हाला लखवा डान्स. लक्षात येतं, आईच्या लक्षात आलं की लेकरामध्ये चमक आहे, दम आहे. बापाला सुद्धा कौतुक आहे. आमच्या गावात जत्रा होती, त्या जत्रेला बघितलं वडीलच करतोय कौतुक. ती काळ्या टी-शर्टचं नाचतंय ना, ते आपलंच आहे, चांगलं आहे, नाचू. नाचायला आपला कुठं विरोध नाही ना, पण नाचणं कोणतं असावं? जगणं, उत्साह. आईने शाळेत टाकलं. 4थीपर्यंत गावातल्या शिक्षकांच्या लक्षात आलं की हे चमकदार आहे, वेगळा आहे, हा राजहंस आहे, हा बदक नाहीये. आश्रमशाळेमध्ये टाकण्यात आला, आदिवासी, 5वी ते 12वी. 12वी नंतर MBBS. CETच्या परीक्षेमध्ये पहिले, 12वीच्या परीक्षेमध्ये जिल्ह्यात दुसरे, CETच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दुसरं, MBBSच्या ग्रँड मेडिकल कॉलेजच्या प्रत्येक विषयात पहिलं. मुंबई युनिव्हर्सिटीच्या सगळ्या गोल्ड मेडल त्यांना. MBBS पूर्ण झाल्यानंतर ते पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास करण्यासाठी बसले होते आणि ज्यावेळी UPSCची जाहिरात वाचली, अर्ज भरला आणि 6 महिन्याच्या अभ्यासामध्ये ते यायचं. त्यांचा सत्कार जळगावला होता. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. सर बोलत होते, सरांची आई समोर होती. एका पराक्रमी मुलाचा पराक्रम ज्या वेळेला आई ऐकत होती, 6 ते 7 हजार तुमच्यासारखी तरुणाई त्या लेकराला ऐकत होती. सर बोलत होते तासभर जीवनाचा प्रवास. आणि एक आई आपल्या लेकराकडे कौतुकानं बघून डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा. हा 5-6 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे.
आणि ते सांगत होते की मी काय यशस्वी झालो. मी हायस्कूलला म्हणजे मी आदिवासी हॉस्टेलमध्ये असताना शनिवारी रविवारी त्यांचं वाक्य खूप छान आहे, मला आजही आवडतं की जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्या आयुष्यामध्ये 2 पर्याय असतात. प्रत्येक टप्प्यावर एक असतो घडण्याचा आणि एक असतो बिघडण्याचा. त्या टप्प्यावर आम्ही निर्णय कोणता घेतो? घडण्याचा घडवला आम्ही टप्पा निर्णय घेतला तर आम्ही घडत जातो, आणि बिघडण्याचा घेतला की आमचं पतन होतं. ते सांगत होते की मी आश्रमशाळेमध्ये असताना दर शनिवारी रविवारी माझ्या बरोबरचे माझे मित्र जंगलात जायचे, हिरडा गोळा करायचे, मध गोळा करायचे, मोहाची दारू काढायचे, मजा करायची आणि पुन्हा सोमवारी यायचे. मी त्या शनिवारी रविवारी मात्र मी कधीच गेलो नाही, जंगलात नाही गेलो. मी एकटा हॉस्टेलवर असायचो, एकटा अभ्यास करायचो शनिवारी रविवारी. कारण माझ्यासमोर त्यावेळेला 2 पर्याय होते. मित्रांच्या बरोबर जंगलात जाणं, हिरडा गोळा करणं, मध गोळा करणं, हा पर्याय माझ्यासमोर होता. दुसरा पर्याय होता माझी आई ही त्या चंद्रमावळी झोपडीमध्ये माझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते, तिच्या जगण्याला मला न्याय द्यायचा, तिच्या हसण्याला मला न्याय द्यायचा. केवळ आईचा चेहरा समोर ठेवून सर सांगत होते की शनिवारी रविवारी मी अखंड अभ्यास करायचो, एकटा हॉस्टेलवर एकटा असायचो. यशाच्या शिखरावरचं भाषण करत असताना सुद्धा सर सांगत होते की त्यावेळेला मी पर्याय निवडला. मी आज बोलतोय, पण माझे मित्र की जे हिरडा गोळा करायचे, मध गोळा करायचे, आज तेही तिथंच आहे, तिथंच आहे. आज एमपीएससी यूपीएससीच्या नावावर क्लासला येऊन आई वडिलांना सांगतायत एमपीएससी यूपीएससी करतायत आणि इथं मोबाईलवर चॅटिंग करतायत. त्यांची ही गत तीच आहे. कारण यशाच्या वाटेवर चालत असताना आवडीनिवडी टाळाव्या लागतात. तप या शब्दाचा अर्थ आहे की अनुकूल गोष्टीचा त्याग म्हणजे तप. जगाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर तप या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण तप केल्याशिवाय, हा शब्द उलटा केला, पत वाढत नाही हे निश्चित आहे. ज्याला तप आहे त्याच्याकडे त्याची पत या जगामध्ये वाढली. तपाशिवाय पत वाढलेला एखादा मला माणूस दाखवा, एखादा नसीबवान असेल, सिकंदर असेल, कोणीतरी असेल सिकंदर, वो तो मुकद्दर का सिकंदर होगा. पण मुकद्दर का सिकंदर खूप कमी असतात. ते सांगत होते की 11वी 12वी MBBS ला गेलो त्यावेळेला स्लीपरवर MBBS केले. ते वर्गात जात असताना स्लीपर सटक फटक वाजायचं, हसायची मोठी. कारण आम्ही कायम हसतच आलो ना, व्यंगाला हसत आलो, दुर्दैवाला हसत आलो, आम्ही दुःखाला हसत आलो, आम्ही वेदनेला हसत आलो. ते म्हटले की मी MBBS ला असताना सुद्धा माझ्यासमोर 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय इतर कॉलेज कुमार सारखं जवानीच्या नशेमध्ये तथाकथित जवानीचे भोग भोगणं, कॉलेजच्या कट्ट्यावर बसणं, दुनियादारी करणं, चॅटिंग करणं, मुलींच्या बरोबर मैफिली जमवलं. हाही पर्याय माझ्या समोर होता. कारण मी सुद्धा जवान होतो, मी सुद्धा MBBS ला होतो, माझ्यासमोर हा सुद्धा पर्याय होता. पण हा पर्याय नाही निवडला. मी लायब्ररीत बसायचो. कारण त्यावेळेला सुद्धा माझी आई तिकडं जंगलामध्ये रानावनात कष्ट करून माझ्यासाठी पैसे मागवायचे. 2च ड्रेस वर्षाकाठी, स्लीपर आणि मोबाईल ह्या माणसाला आयएस झाल्यानंतर त्याच्या वाट्याला. ज्या दिवशी यशस्वी झाले सर, फोन तर नव्हताच ना. ज्या दिवशी गेले, झोपडीमध्ये गेले, ते सांगत होते की झोपडीत गेलो मी आईला सांगितले की आई मी कलेक्टर झालो. आईला कलेक्टर माहीत नाही, तिला कंडक्टर शब्द माहित होती. म्हणजे कंडक्टर झाला. ती म्हणजे नाही रे आई मी कलेक्टर झालो. कलेक्टर झालो एवढा शब्द उच्चारल्यानंतर सर सांगत होते की 2 तास आम्ही माई लेकरं एकमेकाच्या खुशीत शिरून रडत होतो. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोघं ते झोपडीमध्ये रडलो. पण त्याच्या अगोदरच्या वेळेला आम्ही रडलो ना दोघं मिळून एकमेकाच्या खुशीमध्ये. त्यावेळेला झोपडीमध्ये अंधार होता, वेदना होत्या, क्लेश होते, कष्ट होते. पण आज पराक्रम घेऊन मी ज्यावेळेला आईच्या खुशीमध्ये शिरलो आणि रडलो ना, ढाय म्हणून आम्ही दोघं जण रडत होतो. त्यावेळेला मात्र झोपडी उजळून गेली होती पराक्रमानं. एका लेकरानं आपल्या आईला आपल्या आयुष्याचा सर्वोत्कृष्ट उपहार म्हणून भेट दिला होता, आणि ती भेट आपल्या आईनं खूप छानपणे स्वीकारली होती, आणि झोपडी उजळून गेली होती माझ्या पराक्रमानं, माझ्या आईची. आम्हाला दिदी आणि दादांना माहिती आहे तुम्हाला, हे जे 15 किंवा हे सिलेक्ट झालेत ना, त्यांना विचारा कधीतरी, माझ्या नांदीच्या दादाला विचारा, तो पास झाला असेल ना, त्याने आईला फोन केला असेल, त्याला विचारा पुन्हा एकदा. फोन केला त्यावेळेला बोलू शकला तो, त्याच्या आईबरोबर तो बोलू शकला असेल. पलीकडून आई खूप शांत, ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन आहे, शब्दे विन संवादीचे बोलादी भेदीचे प्रमेय.
शब्दाशिवायचा जो आनंदाचा महोत्सव असतो ना, दिदी आणि दादानो, ज्यावेळेला आपण खूप आनंदाच्या उत्कट क्षणाला असतो ना, त्यावेळेला शरीराची केमिस्ट्री बदललेली असते. डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ओठावर हसू असतं. तुम्ही आठवा, तुमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आठवा की त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये कोणती, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि ओठावर हसू होतं. जे येणारे आहेत नाही तर वाट बघतायत ना, तुम्ही एक स्वप्न रंगवा दिदी आणि दादा. तुम्ही पास झालाय तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही सिद्ध झालात, तुम्ही पराक्रम केलाय आणि तुम्ही तुमच्या आईला फोन केलाय, तुम्ही तुमच्या बाबांना फोन केलाय. माहितीये, तुमच्या यशाकडे तुमचे आई बाबा डोळे वाट लावून बसलेत. याच्यासाठी नाही की तुम्ही वृद्धापकाळाची त्यांची काठी व्हावं, नाही. याच्यासाठी नाही की वृद्धापकाळी तुम्ही त्यांची सेवा करावी, नाही. दिदी आणि दादानो, या जगामध्ये निरपेक्ष कोणत्याही अपेक्षेशिवाय आईबाबाशिवाय दुसरं कोणीच प्रेम करत नाही. नेव्हर. बघा ना, तुम्ही उठायच्या अगोदर उठणारी तुमची आई, तुम्ही झोपल्यानंतर झोपणारी तुमची आई, रात्रंदिवस तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून वेड्यासारखा गर हिंडणारा बाबा. काय नको आहे तुम्हाला त्यांना तुमच्याकडून? त्यांना एकच हवंय की तुमचा पराक्रम, तुम्ही सिद्ध झालाय. स्वप्न बघा की तुम्ही फोन केलाय आणि आईबाप पलीकडून बोलत नाहीये, शब्दाशिवायचा संवाद चालू आहे. डोळ्यामध्ये पाणी आहे, ओठामध्ये हसू आहे. याच्यासारखं दुसरं स्वप्नच नाही. आणि रात्रंदिवस स्वप्न रंगवलं ना, चॅटिंगकडे लक्ष सुद्धा जाणार नाही. कोण मित्र, कोण मैत्रिणी. पराक्रमाच्या वयामध्ये फक्त पराक्रमाचा सूर्यच दिसेल. आवडीनिवडीचा अंधार बाजूला पडून जाईल. यश तुमची वाट बघते दिदी आणि दादानं. मी माझ्या आयुष्याचा स्वतःला ठरवत असताना माझी जी मगाशी दादानं सांगितलेली प्रस्तावना होती, माझ्या काचेच्या खाली PhD होईपर्यंत माझ्या काचेच्या खाली 2 मगाशी अमृतवेलची प्रस्तावना होती. मी स्वतः माझ्या जगण्याचा उद्देश ठरवला होता. त्याच्यामध्ये रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता होती उजव्या बाजूला माझ्या काचेला. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. हां, मला आयुष्य रसरसून जगायचं, खूप रसरसून जगायचं. मला अवघं जग सुंदर करून मगच मरायचं. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अवघ्यांच्या सुखासाठी मला जगायचं. येस, द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. आणि मी वचन दिले माझ्या जीवनाला, मी अनेकांना सुखी करून मगच या जगाचा निरोप घेईन. दिदी आणि दादा, त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रशासनामध्ये तुम्हाला शुभेच्छा. जे येऊ घातलाय भविष्यातला भारत प्रशासनामध्ये तुमच्या रूपानं, त्यांच्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा. मला इथं बोलवलं, खरं तर गेल्या वर्षी पण मी याच कार्यक्रमासाठी होतो. मला रिपीट का केलं मला माहीत नाही. कदाचित गेल्या वर्षी महफिल माझी नीट रंगली नसावी म्हणून कदाचित मला पुन्हा बोलवलं असावं. पण आता मात्र गॅप आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. बोलत असताना कुठं चुकलं असेल दिदी आणि दादांना क्षमा करा. यशवंत व्हा, जयवंत व्हा.